Hey guys, welcome back to All in One Corner. So today we are going to discuss Bridge Course test number 3, standard 8, and subject is English. So the total marks allotted to this test is 15. So the first question is use a prefix or a suffix to make a new word out of the word in brackets. Compare the sentence with it. तर तुमचा प्रश्न पहिला आहे की तुम्हाला एक वाक्य दिलेले आहे, 4-5 वाक्य दिलेले आहेत. तर त्यात तुम्हाला जो न्यू वर्ड आहे त्यासाठी तुम्हाला एक प्रिफिक्स किंवा सफिक्स यूज करून एक मिनिंगफुल सेंटेन्स तयार करायचं आहे. तर फर्स्ट आहे आय से इट्स डॅश डॅश आणि ब्रॅकेटमध्ये तुम्हाला दिलं आहे पॉसिबल. तर पॉसिबल या वर्डला तुम्हाला प्रिफिक्स किंवा सफिक्स यूज करून एक मिनिंगफुल सेंटेन्स तयार करायचा आहे. तर फर्स्ट आहे आय से इट्स डॅश डॅश. सो द आन्सर इज आय से इट्स इम्पॉसिबल. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला ब्रॅकेटमध्ये पॉसिबल हा वर्ड दिलेला होता आणि तुम्हाला काय करायचं होतं, प्रिफिक्स किंवा सफिक्स यूज करून एक मिनिंगफुल वर्ड तयार करून तुम्हाला जे सेंटेन्स होतं ते कंप्लीट करायचं होतं. तर आपण केलेलं आहे ते आय से इट्स इम्पॉसिबल. त्यानंतर सेकंड आहे आय लाईक दिस टाउन द पीपल आर व्हेरी डॅश डॅश हेल्प. तर तुम्हाला शब्द आहे हेल्प, तर तुम्हाला सफिक्स किंवा प्रिफिक्स लावून ते वाक्य पूर्ण करायचं आहे. तर याचे उत्तर येईल आय लाईक दिस टाउन द पीपल्स आर व्हेरी helpful. So the third, today's football match was very dash dash. तर आन्सर आहे today's football match was very enjoyable. तर बघा एन्जॉय हा वर्ड होता, तर आपण एबल हा सफिक्स यूज केलेला आहे. त्यानंतर फोर्थ, डोंट प्ले विथ शार्प नाईफ इट इज डेंजर. म्हणजे सॉरी, तुम्हाला डेंजर वर्ड दिलेला आहे तर तुम्हाला प्रिफिक्स किंवा सफिक्स लावायचं आहे. तर आन्सर येईल डोंट प्ले विथ द शार्प नाईफ इट इज डेंजरस. And the last, it was very dash dash activity. The bracket word is joy. So the answer is it was very joyous activity. So friends, in this way you have to use prefix or suffix to make a new word and complete this sentence. So आपला first question complete झालेला आहे. Let's move towards the question second. Answer the following questions for 5 marks. First, which things are required in a first aid box? Second, how would you treat the following? First, a person who feels faint. Second, a person met with an accident. Third, how would you treat a scrap knee? सो क्वेश्चन 2 मध्ये तुम्हाला 2 क्वेश्चन्स दिले आहे आणि 2 क्वेश्चन्समध्ये 3 सब क्वेश्चन्स आहेत फॉर 5 मार्क्स. सो आपण फर्स्ट क्वेश्चन बघूया. विच थिंग्स आर रिक्वायर्ड इन अ फर्स्ट एड बॉक्स. म्हणजेच काय, फर्स्ट एड बॉक्स म्हणजे जी तुमची प्रथमच्या पेटी असते त्यामध्ये कोणकोणत्या गोष्टी ह्या आवश्यक असतात. सो फ्रेंड्स, यू कॅन राईट आन्सर लाईक दिस. फर्स्ट वन, ग्लोव्ज और आय प्रोटेक्शन, CPR पॉकेट मास्क, टोर्निक वेट, roller gauze, 4x4 gauze pads, medical tape, 2 triangular bandages, SAM splint, elastic bandage, trauma shears, 20 ml syringe and irrigation cap, steri strips, benzene tincture, biodegradable soap and the opposite flexi grip film. तर इथे मी 15 थिंग्स आहे त्यांची लिस्ट केलेली, तुम्ही कोणतेही लिहू शकतात. त्यानंतर आहे तुमचा दुसरा प्रश्न, हाऊ वूड यू ट्रीट दी फॉलोइंग. त्यातलं फर्स्ट आहे अ पर्सन हू फील्स फेंट. तर जेव्हा एखादा माणूस बेशुद्ध होईल तेव्हा तुम्ही कशी ट्रीटमेंट कराल असं आपल्याला आन्सर लिहायचं आहे. तर तुम्ही लिहू शकतात आन्सर. When someone near faints, you can encourage blood flow to their head by raising their feet above the level of their heart. तर जेव्हा तुमच्यासोबत किंवा जवळचं फेंट होईल म्हणजेच बेशुद्ध होईल तेव्हा तुम्ही त्यांचा जो ब्लड फ्लो असतो तो कसा एनकरेज करायचा, तर त्यांचे जे फीट्स असतात ते तुम्हाला त्यांच्या हार्ट लेवलच्या वरती न्यायचे. म्हणजेच काय, तर माणसाला आधी तुम्ही खाली लेटवणार आणि त्यानंतर त्यांचे जे पाय असतात ते हार्ट लेवलच्या वर करणार, जेणेकरून त्यांचा जो थांबलेला ब्लड फ्लो आहे तो एनकरेज होईल. अल्टरनेटिव्हली यू कॅन हॅव देम सिट विथ देअर हेड बिटवीन देअर knees, loosen tight collars, belts and other restrictive clothing. तर तुम्ही त्याचबरोबर काय करू शकतात, त्यांना झोपवू पण शकतात आणि त्यानंतर लूजन टाईट कॉलर्स म्हणजे जर त्यांनी टाईट कॉलर्स घातलेली असेल म्हणजे शर्टची कॉलर टाईट लावलेली असेल, त्यानंतर बेल्ट्स असतील, काही अदर रेस्ट्रिक्टिव्ह क्लोथिंग असेल जी त्यांच्यामुळे सुद्धा ते बेशुद्ध होऊ शकतात. तर अशा ज्या गोष्टी आहेत त्या तुम्ही काय करणार, लूज करणार. तर अशा प्रकारे तुम्ही ट्रीट करू शकतात जर एखादी पर्सन फील्स फेंट्स.
त्यानंतर आहे सेकंड, अ पर्सन मेट विथ ॲन ॲक्सिडेंट. म्हणजेच जर एखाद्या माणसाचा ॲक्सिडेंट झाला तर तुम्ही ट्रीट कसं करणार. तर याचे उत्तर तुम्ही असे लिहू शकतात. फर्स्ट, डायल 999 और 112 ॲज सून ॲज पॉसिबल अँड आस्क फॉर अन ॲम्ब्युलन्स. म्हणजे तुम्ही ॲम्ब्युलन्ससाठी कॉल करणार. सेकंड, ट्रीट एनी ऑब्वियस इंजुरीज. काही इंजुरीज असेल ती ट्रीट होत असेल तर ती करणार. थर्ड, lie the person down if their injuries allow you to and if possible raise and support their legs. म्हणजेच काय, ज्याचा ॲक्सिडेंट झालेला आहे त्यांना जमिनीवर झोपवणार आणि जर काही इंजुरी नसेल तर झोपवणार आणि जर पॉसिबल असेल तर त्यांना त्यांचे जे पाय आहे ते हार्ट लेवल असते त्याच्या वर करणार. फोर, यूज अ कोट ऑर अ ब्लँकेट टू कीप देम वार्म. जर त्यांना थंडी वाजत असेल, जर काही असेल तर तुम्ही त्यांना कोट किंवा ब्लँकेट प्रोव्हाइड करणार. फिफ्थ, डोंट गिव्ह देम एनिथिंग टू ईट ऑर ड्रिंक. बघा, ज्यांचा पण ॲक्सिडेंट झालेला असतो त्यांच्याजवळ जर तुम्ही कधीही असाल तर कधीही त्यांना खायला किंवा प्यायला द्यायची नाही. तर हे झालं तुमचं पर्सन मेट विथ ॲन ॲक्सिडेंट, हाऊ विल यू ट्रीट. त्यानंतर आहे तुमचा तिसरा प्रश्न, हाऊ वूड यू ट्रीट अ स्क्रॅप नी. तर तुमचा तिसरा प्रश्न आहे की हाऊ वुड यू ट्रीट अ स्नॅपनी. तर उत्तर आहे आय विल क्लीन इट विथ कॉटन अँड डिसइन्फेक्टंट. सेकंड, आय विल अप्लाय अँटीसेप्टिक ऑन इट. म्हणजेच काय, मी त्याला कापसाने आणि डिसइन्फेक्टंटने साफ करणार आणि त्यानंतर अँटीसेप्टिक त्यावर लावणार. तर विद्यार्थी मित्रांनो, यामध्ये तुम्हाला फक्त हाऊ विल यू ट्रीट एक मार्कांसाठी विचारलेलं होतं. तर आपण आधी ते 2 क्वेश्चन्स बघितले, त्यात आपण 5 स्टेप्स लिहिल्या होत्या. तर त्यापैकी तुम्ही कोणतेही 2 किंवा 3 लिहू शकतात. तर हा झाला तुमचा क्वेश्चन 2 कंप्लीट. सो फ्रेंड्स, त्यानंतर आहे क्वेश्चन 3 फॉर 4 मार्क्स. आयडेंटिफाय द नेम ऑफ डिफरंट ग्राफ्स. तर तुम्हाला हे ग्राफ्स दिले आहे, त्यांचे नेम्स काय आहे ते आयडेंटिफाय करायचे आहे. तर तुम्हाला इथे 4 ग्राफ्स दिलेले आहे बघा. तर तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल 4 ग्राफ्स. तर या ग्राफ्स आपल्याला वेगवेगळ्या प्रकारे दर्शवलेले आहेत. तर आता त्यांची जी आयडेंटिफिकेशन आहे, त्यांची जी नावे आहे, तर ती आता आपण उत्तरामध्ये बघणार. तर हे बघा, तुम्हाला उत्तर दिसत असतील. फर्स्ट डायग्राम आहे, जो ग्राफ आहे तो हिस्टोग्राम आहे. त्यानंतर जो दुसरा आहे तो बार ग्राफ आहे. त्यानंतर तिसरा जो सर्कल आहे तो पाय चार्ट आहे आणि तो जो चौथा ग्राफ आहे तो काय आहे, लाईन चार्ट. तर अशा प्रकारे तुम्हाला ही आन्सर्स लिहायची आहे, हिस्टोग्राम, बार ग्राफ, पाय चार्ट अँड लाईन चार्ट. असा हा तुमचा क्वेश्चन 3 सुद्धा कंप्लीट झालेला आहे. त्यानंतर क्वेश्चन 4, दॅट इज लास्ट क्वेश्चन. राईट एनी 4 इम्पॉर्टंट पार्ट्स ऑफ अ कम्प्युटर फॉर अ 1 मार्क. तर तुम्हाला कम्प्युटरचे 4 इम्पॉर्टंट पार्ट्स लिहायचे आहे. तर बघूया आपण कोणतेही 4 इम्पॉर्टंट पार्ट्स तुम्ही लिहू शकतात. तर मी लिहिलेला आहे CPU, मॉनिटर, कीबोर्ड, माऊस. तर या व्यतिरिक्त सुद्धा तुम्ही जे इम्पॉर्टंट पार्ट्स आहेत ते तुम्ही लिहू शकतात. तर अशा प्रकारे तुमची ही 8वीची टेस्ट नंबर 3 इज कंप्लीटेड. सो आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा, इतर वर्गमित्रमैत्रिणींना शेअर करा आणि अजूनपर्यंत तुम्ही सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा, बेल आयकन हिट करा. थँक्यू.